नमस्कार. भाजीपाला उत्पादनामध्ये भेंडी या पिकाच्या लागवडीविषयी आपण माहिती पाहणार आहोत. भेंडी ओक्रा या पिकाचं वनस्पती शास्त्रीय नाव आहे ॲबेलेमॉसस एस्कुलेंटस. कुळ आहे मालवेसी आणि मूळ स्थान हे दक्षिण अमेरिका किंवा आशिया हे आहे. भेंडी या पिकाची फळे येण्याची अवस्था या ठिकाणी दिसत आहे. भेंडी या पिकाचं महत्त्व सांगायचं झालं तर ही सर्वांना प्रिय असलेली अशी भाजी आहे. आखाती देशामधून या भेंडीला अतिशय चांगली मागणी असते. निर्यातीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पीक आहे. भेंडीच्या कोवळ्या व गर्द फळांमध्ये अ, ब, क ही जीवनसत्वे, त्याचबरोबर मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिज द्रव्य मुबलक प्रमाणात असतात. भेंडीचा उपयोग हा कागद बनवण्यासाठी, तसेच भेंडीच्या मुळ्या आणि खोडातून निघालेला रस हा गूळ तयार करत असताना ऊसाचं रस जे आहे त्याचे शुद्धीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्याचबरोबर कोवळ्या भेंडींचा उपयोग हा भाजीसाठी केला जातो आणि भेंडीच्या चकत्या करून त्या वाळवल्या जातात. कॅनिंग करून त्याचा उपयोग ऑफ सीझन व्हेजिटेबल म्हणून केला जातो. औषधीदृष्ट्या मूत्रविकारावर आणि मलावरोधक म्हणून भेंडीचा उपयोग केला जातो. सर्वसाधारणपणे भेंडीचा हवामानाचा जर विचार केला तर भेंडीला उष्ण हवामान मानवतं. भेंडीची रोपं ही नाजूक असतात, थंडी सहन करू शकत नाहीत. सर्वसाधारणपणे थंडीचा उगवणीवर परिणाम झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. भेंडीचं पीक हे उन्हाळी हंगामात उत्तम प्रकारे येतं. मात्र 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान जर झालं तर फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होते. भेंडीचं पीक आपण पावसाळ्यात सुद्धा घेऊ शकतो. भेंडीसाठी जमिनीचा जर आपण विचार केला तर हलक्या वाळू मिश्रित जमीन वगळता इतर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये भेंडी चांगल्या प्रकारे येऊ शकते. मात्र पाण्याचा निचरा होणारी सेंद्रिय पदार्थयुक्त पोयट्याची जमीन असावी. जमिनीचा pH हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असल्यास उत्तम समजला जातो. भेंडीच्या महत्त्वाच्या जाती आहेत त्या म्हणजे परभणी क्रांती ही जात पुसा सावनी आणि ए मॅनिहॉट यांच्या संकरातून विकसित केलेली आहे. या जातीची फळे हिरवी 8 ते 10 सेंटीमीटर लांबीची असतात आणि केवडा रोगास बळी न पडणारी अशी ही जात आहे. बिया लावल्यापासून 40 ते 50 दिवसात याची पहिली तोडणी मिळते आणि खरीप उन्हाळी हंगामासाठी ही उपयुक्त जात समजली जाते. हेक्टरी 8 ते 9 टनापर्यंत आपणाला उत्पादन मिळते. दुसरी महत्त्वाची जात आहे ती म्हणजे पुसा सावनी. ही ICR नवी दिल्ली या ठिकाणून विकसित केलेली जात आहे. 10 ते 15 सेंटीमीटर लांबीच्या हिरव्या रंगाची फळे मिळतात आणि हेक्टरी 10 ते 12 टन उत्पादन देणारी ही जात आहे. त्यानंतर अर्का अनामिका ही IHHR बँगलोर या ठिकाणी विकसित केलेली जात असून याची फळे गर्द हिरव्या रंगाची असतात. हेक्टरी 9 ते 12 टन इतकं उत्पादन मिळतं आणि ही जात केवडा रोगास प्रतिकारक आहे. खरीप आणि उन्हाळी ह्या दोन्ही हंगामासाठी ही लागवडीसाठी योग्य जात समजली जाते. त्यानंतरचा गट आहे तो म्हणजे संकरित किंवा F1 हायब्रिड. यामध्ये फुले कीर्ती ही कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली जात आहे आणि खरीप उन्हाळी हंगामासाठी योग्य समजली जाते. केवडा रोगास प्रतिकारक अशी जात आहे आणि 15 ते 16 टन इतकं उत्पादन मिळतं प्रति हेक्टरी. याशिवाय इतर खाजगी बीज उत्पादन कंपनी ज्या आहेत त्यांनी विकसित केलेल्या संकरित जाती आहेत त्या म्हणजे वर्षा हायब्रिड, शोभा 100, नाथ शोभा 6, अंकुर 9, NS 503. त्याचबरोबर काही सुधारित जाती आहेत त्या म्हणजे वर्षा उपहार, कुसा मखमली, हिसार उन्नत, सिलेक्शन 2-2, पंजाब पद्मिनी आणि IHR
20-21. यानंतर भेंडीसाठी जमिनीची पूर्वतयारी आणि लागवड यामध्ये सर्वसाधारणपणे भेंडीची लागवड ही सरी पद्धतीनं आणि सपाट वाफ्यानं मध्ये अशा दोन्ही पद्धतीने केली जाते. चांगल्या प्रकारे तयार केलेली जमीन निवडावी आणि 45 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या केल्या जातात किंवा 1 मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार केले जातात आणि जमीन तयार करत असताना 25 ते 30 टन FM किंवा कंपोस्ट हे अगोदरच मिसळून घ्यावं लागतं. लागवड करत असताना सर्वसाधारणपणे सरी पद्धतीने जर आपण लागवड केली तर जमिनीत वरंब्याच्या वर 12 सेंटीमीटर अंतरावर सरी काढली जाते आणि 12 सेंटीमीटर अंतरावर बगलेत बी टोकन पद्धतीने लावलं जातं. तर सपाट वाफ्यामध्ये जर आपण लागवड केली तर सर्वसाधारणपणे त्यासाठी पेरणी केली जाते पाभारीच्या साहाय्यानं. लागवडीसाठी 45 ते 60 सेंटीमीटर बाय 15 ते 20 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवलं जातं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पेरणीचा काळ व बियाण्याचे प्रमाण. सर्वसाधारण कडाक्याची थंडी सोडली तर वर्षभर भेंडीची लागवड करता येते. सर्वसाधारणपणे भरपूर क्षेत्रावर जर आपल्याला लागवड करायची असेल तर ती टप्प्याटप्प्याने करावी 15 ते 20 दिवसाच्या फरकानं. म्हणजे भेंडीचं उत्पादन, बाजारपेठ आणि विक्री त्याचबरोबर काढणी याचं नियोजन आपल्याला व्यवस्थित करता येईल. भेंडीचं हेक्टरी 15 ते 20 किलो बियाणं हे हेक्टरी लागवडीसाठी आपल्याला पुरतं. शुद्ध निरोगी बियाणं लागवडीसाठी निवडावं. बियाण्याला बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 2.5 ग्रॅम ब्रॅसिकॉल किंवा ॲग्रेसोन हे औषध बियाण्याला प्रक्रियेसाठी वापरावं. सर्वसाधारणपणे जिब्रेलिक ॲसिड 100 ppm जिब्रेलिक ॲसिड जे आहे याच्या द्रावणामध्ये जर आपण बियाणं 1 तास भिजवलं तर उगवण ही चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला पाहावयास मिळते. उगवण होत असताना जमिनीत पुरेसा ओलावा राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर आहे खत व्यवस्थापन. भेंडी हे सर्वसाधारणपणे सेंद्रिय खतांना चांगला प्रतिसाद देतं. त्यामुळं 25 ते 30 टन हेक्टरी कंपोस्ट खत किंवा कुजलेले शेणखत हे जमिनीत मिसळून घ्यावं लागतं. सर्वसाधारणपणे 100-50-50 NPK हा डोस या पिकासाठी दिला जातो. यापैकी अर्ध नत्र, पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश हे बियाणं पेरणीपूर्वी दिलं जातं. उरलेलं निम्मे नत्र जे आहे ते पेरणीनंतर 1 महिन्यानं वर खताच्या रोपामध्ये हे दिलं जातं. यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरमशागत. सुरुवातीच्या काळामध्ये पीक तणमुक्त ठेवणं, 2 ते 3 वेळा तण काढणं आणि पिकाला मातीची भर देणं या बाबींचा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर आहे पाणी व्यवस्थापन. सर्वसाधारणपणे खरीप हंगामात आवश्यकतेनुसार भेंडीला पाणी दिलं जातं, तर रब्बी हंगामात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं. उन्हाळ्यामध्ये मात्र 4 ते 5 दिवसाच्या अंतरानं या पिकाला पाणी द्यावं लागतं. हिरव्यागार भेंड्या मिळण्यासाठी पाण्याचा खंड पडू देऊ नये. नियमित पाणीपुरवठा या पिकाला करणं गरजेचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे संप्रेरकांचा वापर. पिकाची जोमदार वाढ करायची असेल तर त्यासाठी रोपं 5 ते 6 पानावर आली की त्यावर 500 ppm लिओसिन हे संजीवक फवारलं जातं किंवा 10 ppm जिब्रेलिक ॲसिडची फवारणी ही केली जाते. त्यामुळे चांगल्या प्रकारे रोपं ही जोमदार यांची वाढ झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे काढणी व उत्पादन. सर्वसाधारणपणे 45 ते 50 दिवसात भेंडीचे पीक फुलावर येतं आणि फुलावर आल्यानंतर सर्वसाधारणपणे 4 ते 6 दिवसात भेंड्या तोडणीसाठी ह्या तयार झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. भेंडीला सतत फुलं येतात, त्यामुळं भेंडीची तोडणी ही आपल्याला दिवसाआड करावी लागते. त्यामुळं फुलांचं प्रमाण ज्या वेळेला वाढलेलं असतं त्यावेळेला भेंड्या आपल्याला कोवळ्या आणि लुसलुशीत ह्या
मिळण्यासाठी दिवसाआड तोडणी करणं हे गरजेचं असतं. भेंड्या तोडत असताना धारदार चाकूचा वापर केला जातो आणि भेंडीची तोडणी करत असताना सर्वसाधारणपणे सकाळी हीच्या वेळी ही करावी. उत्पादनाचा जर विचार केला तर भेंडीचं हेक्टरी उत्पादन 60 ते 100 क्विंटल इतकं मिळतं. यानंतर भेंडी पिकावरील रोग व किडी. सर्वसाधारणपणे भेंडी या पिकावर महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे भुरी, याला पावडरी मिल्ड्यू असं म्हणतात. हा बुरशीजन्य रोग आहे आणि याचा प्रादुर्भाव झाल्यावर पानावर पांढरी बुरशी वाढलेली आपल्याला पाहावयास मिळते. या ठिकाणी दाखवलेली आहे बघा, पानावर पांढऱ्या रंगाची बुरशी आहे आणि ही बुरशी सर्वसाधारणपणे घातक असते. यामुळं पाने पिवळी पडून गळतात आणि फलधारणा होण्यामध्ये अडचण निर्माण होतात. भेंडीमध्ये फळंही कमी लागतात. यावर उपाय म्हणजे कॅलिक्झिन 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून याची आलटून पालटून फवारणी करावी. त्यानंतरचा पुढचा रोग आहे तो म्हणजे केवडा. याला येलो व्हेन मोजॅक असं म्हणतात. हा विषाणूजन्य रोग आहे आणि यामध्ये सर्वसाधारणपणे पानं ही अतिशय त्याच्या शिरा ह्या पिवळ्या जर्द झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात आणि इतर भाग हिरवा झालेला पाहावयास मिळतो. सर्वसाधारणपणे या येलोव्हेन मोजॅक रोगामध्ये पानाच्या शिरा पिवळ्या झाल्यानंतर फळं पिवळट पांढरी अशी निर्माण होतात आणि अशा फळांना बाजारात मागणी नसते. याच्यावर उपाय जर असेल तर तो सर्वसाधारण म्हणजे रोगप्रतिकारक जाती ज्या आहेत त्यांची लागवड करावी. विशेषतः परभणी क्रांतीसारख्या जाती रोगप्रतिकार आहेत केवडा ह्या रोगाला. किंवा सर्वसाधारणपणे पांढरी माशी जी आहे हिचा बंदोबस्त करावा लागतो, कारण पांढऱ्या माशीद्वारे येलो व्हेन मोजॅक ह्या रोगाचा प्रसार होत असतो. सर्वसाधारण 20 मिली डायमेथोएट 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर फवारलं तर पांढऱ्या माशीचा बंदोबस्त होतो आणि केवडा रोगाच्या प्रसारावर आळा बसतो. याशिवाय पावसाळ्यामध्ये लीफ स्पॉट किंवा करपा, मर रोग यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहावयास मिळतो. 10 लिटर पाण्यामध्ये 25 ग्रॅम डायथेनियम 45 किंवा 10 ग्रॅम 22 याप्रमाणे बुरशीनाशक मिसळून जर आलटून पालटून फवारणी केली तर लीफ स्पॉट किंवा करपा आणि मर या रोगाचा आपल्याला या नियंत्रण करता येतं. त्यानंतर भेंडीवरील किडी. सर्वसाधारणपणे ठिपक्याची बोंडाळी ही जी कीड आहे ही शेंडे पोखरते आणि कोवळी फळंही पोखरते. पोखरलेली फळे नष्ट करून टाकावी लागतात. सर्वसाधारणपणे या बोंडाळीचं नियंत्रण करायचं असेल तर 5 मिली डेल्टामेथ्रिन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावं किंवा 4% निंबोळी अर्क हा फवारला तर या बोंडाळीचं नियंत्रण आपल्याला करता येतं. त्यानंतर तुडतुडे. या किडीचे प्रौढ आणि इतर सदृश्य कीटक जे आहेत ते पानातील, फुलातील आणि फळातील रस शोषून घेतात. यामुळं भेंडीची पाने पिवळी पडून सुकतात, गळतात. त्याचबरोबर पांढरी माशी ही कीडसुद्धा पानातील आणि फळातील रस शोषते. तर सर्वसाधारणपणे यांचं नियंत्रण करायचं असेल तर इमिडाक्लोप्रिड 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर फवारलं तर पांढरी माशी आणि तुडतुडे यांचं नियंत्रण आपल्याला करता येतं. मित्रांनो, आपण भेंडी या पिकाविषयी माहिती पाहिलेली आहे. यामध्ये भेंडीच्या जाती, लागवड, हवामान, जमीन, काढणी, उत्पादन, किडी आणि रोग. धन्यवाद. या ठिकाणी येलो व्हेन मोजॅक हे दाखवलेलं आहे.